व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप, सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा. आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टरमध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. आजच घर बुकिंग करा. निसर्गाच्या सानिध्यात, नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर. दर्जेदार बांधकाम, उत्कृष्ट मांडणी, वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना, अत्याधुनिक सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, 1 BHK, 2 BHK, 3 BHK उपलब्ध. अजूनही भरपूर काही. तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा. संपर्क 8888 006 084 8888 513 233. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे रहिवासी, लेखक, पत्रकार श्रीनिवास खांगटे यांच्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच वसई इथं मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. श्रीनिवास खांगटे यांचा परिचय द्यायचा म्हटला तर अनेक विषयांवर मुद्देसूद हात घालणारे, तसंच रोखठोक भाषेत लेख लिहून भूमिका मांडणारे म्हणून त्यांचा परिचय आहे. तसंच कर्जत आणि ग्रामीण भागामध्ये अनेक विषयाला त्यांनी हात घालून फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियातून अनेक लेख त्यांचे प्रकाशित झालेत. वाचकांनी आणि नागरिकांनी त्यांच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय. अनेक ग्रुपवर त्यांच्या पोस्ट पाहायला मिळतात. तसंच कर्जत तालुक्यातील अनेक विषयांवर, रस्ते, पर्यटन, ग्रामीण शहर, कर्जत संस्कृती, पर्यटन या विषयांवर सखोल त्यांनी लिखाण केलंय. त्यामुळे सोशल मीडियातून त्यांची चर्चा होत असते. मुंबईतील प्रख्यात प्रकाशन संस्था डिंपल प्रकाशन यांच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या औचित्यानं ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, ज्येष्ठ लेखक अशोक चिटणीस, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ लेखक गंगाराम गावणकर यांच्या पुस्तकांसोबतच श्रीनिवास खांगटे यांच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ विधिज्ञ आणि आचार्य अत्रे यांचे नातू राजेंद्र पै, सुप्रसिद्ध मालवणी नाट्यलेखक गंगाराम गवाणकर, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वसई येथे एका दिमाखदार समारंभात माझा फेसबुक कट्टा या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झालं. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी वक्त्यांनी आणि दस्तूरखुद्द मुळेंनी डिंपल प्रकाशनच्या 50 वर्षांच्या अप्रतिम वाटचालींचा, संघर्षाचा सुरेख आढावा घेतल्यानं उपस्थित श्रोत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. आचार्य अत्रे ते बाळासाहेब ठाकरे, भाऊ पाध्ये ते विजय तेंडुलकर या समाज विभूतींची शेकडो ग्रंथ डिंपल पब्लिकेशननं अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत निर्माण करून महाराष्ट्रातील वाचकांना समृद्ध केलं. 70च्या दशकातील गमभन सारखं धाडसी पुस्तक आणून प्रकाशक म्हणून अशोक मुळे यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यामुळे त्यांच्या मागे त्यांचं साहित्यिक मित्र कसे उभे राहिले हा रंजक किस्सा त्यांनी यावेळी सांगितला आणि ऐकणारे श्रोते मंत्रमुग्ध होऊन थेट 70च्या काळात गेल्याचं जाणवलं. प्रमुख वक्त्यांनी उत्कृष्ट भाषणं, कवींची अद्भुत कविता, अरुण म्हात्रे यांच्या काव्यओळी आणि अशोक समेळ यांच्या कुसुमाग्रजांच्या स्वगत, बॅरिस्टर राजेंद्र पैंनी अद्भुत हायकू ऐकून दाखवलं आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सध्या लहान थोरांवर सोशल मीडियाचा इतका पगडा पडलाय की एकमेकांशी बोलताना देखील एकमेकांच्या चेहऱ्याकडे न पाहता मोबाईलमध्ये बघूनच चर्चा केली जाते. जणू माणसे खिशात आणि मोबाईल हातात असं विचित्र चित्र पाहायला मिळतंय. ह्याच अनुषंगानं माझा फेसबुक कट्टा ह्या अप्रतिम आणि सुरेख अशा पुस्तकाची निर्मिती कर्जत येथील श्रीनिवास खांगटे या नवोदित लेखकांनी उत्तम सादरीकरण करून केली आहे. वाचक प्रेमी तर ह्या अफलातून पुस्तकाच्या प्रेमात पडतीलच, पण नवोदित वाचकांनाही वाचण्याची भुरळ घालणारे माझा फेसबुक कट्टा हे पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करणारं ठरेल ह्यात तीळ मात्र शंका नाही. अवर्णनीय असे 278 पानांचं पुस्तक सहज उपलब्ध व्हावं यासाठी लेखक श्रीनिवास खांगटे यांना वाचकप्रेमी 8237774005 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा असं आवाहन केलंय.